नमस्कार. सर्व पितृ अमावस्या पक्ष पंधरवड्याची सांगता होणार आहे. सर्व पितृ अमावस्या ही पितृपक्षातील शेवटची तिथी आहे, जी पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांचे श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण हे विधी केले जातात. ज्यांना पितरांच्या श्राद्धाची तिथी माहीत नसते किंवा ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त व्यक्तींचे श्राद्ध असते, ते या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करत असतात. म्हणूनच या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमचा पितृदोष पूर्णतः नष्ट होईल. हिंदू धर्मात पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि त्यासाठी पक्ष पंधरवड्यातला शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या या दिवशी तुम्ही असे काही उपाय केल्याने तुमचे पितृदेवता तृप्त होतात आणि ते तुम्हाला शुभ आशीर्वाद देतात. तर पितृपक्षात तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, परंतु सर्व पितृ अमावस्येला आज संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू पितृदोष, वास्तुदोष पूर्णतः नष्ट होईल, ज्यामुळे पितृदोष पूर्णतः नष्ट होईल. दारिद्र्य देखील दूर होणार आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. त्यासोबतच कुटुंबाची प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहणार आहे. घरातील सर्व नकारात्मकता देखील दूर होईल. तर कापुरासोबत अशी कोणती वस्तू जाळायची आहे, कोणत्या वेळेत जाळायची आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. आणि कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील. त्यासोबतच ओम सर्व पितृदेवताय नमः हे देखील लिहायला विसरू नका. पितृदेवता देखील जाता जाता तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील. एका दिवसात सर्व इडापिडा नष्ट होईल, नजरबाधा देखील दूर होईल. ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांची तिथी तुम्हाला आठवत नसेल, अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात. त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे. हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात. त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नसलेले अशा पितरांचे श्राद्ध आवर्जून करावे. या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते. सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे, ज्याला महालय किंवा सर्व मोक्ष अमावस्या असे देखील म्हणतात. हा दिवस पितरांना समर्पित असल्यामुळे या दिवशी पितरांसाठी काही उपाय केल्यास तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पितृदेवतांना आदराने निरोप देत असतो. अशा पद्धतीने सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते. या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पूर्वजांना समाधान मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती, समृद्धी कायम टिकून राहते. तर हा उपाय करायचा असेल, जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि मासिक धर्म असेल स्त्रियांना तर त्यांनी देखील हा उपाय करू नये. बाकी घरातील इतर स्त्रियांनी हा उपाय केला तरीही चालेल. जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा येत नसेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल, त्यासोबतच तुमच्या घरात सतत आजारपण असेल किंवा मुले तुमच्या ऐकत नसतील किंवा मुलांचे देखील अभ्यासात मन लागत नसेल, अशा अनेक समस्या असतील, तर नकारात्मकता घरामध्ये असेल, अशा अनेक समस्यांना हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे. कारण कुठला तरी एखादा दोष असेल, वास्तुदोष असो किंवा पितृदोष असो किंवा नकारात्मकता तुमच्या घरामध्ये आलेली असो, इडापिडा असो, या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनावर, तुमच्या घरामधील सर्व सदस्यांवर हा प्रभाव होत असतो आणि सातत्याने घरामध्ये नकारात्मकता जाणवत असते. तर हे सर्व गोष्टी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करावा. घरामध्ये शांती, आनंदाचे वातावरण आणि सकारात्मकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यासोबत सर्व पितृ अमावस्या असल्यामुळे पितृदेवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात आणि काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असते. अशा दिवशी असे काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचे सकारात्मक प्रभाव घरामध्ये जाणवतील. अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही. याचा आपल्याला सकारात्मक बदलच घरामध्ये झालेला दिसतो. उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि मतभेद देखील पूर्णतः नष्ट होतात आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर घरामध्ये आपल्याला सुख लागत नाही. त्यासोबतच पितृदोष असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात. कोणतेही कामं सहजासहजी पार पडत नाही. त्यासोबतच तुमच्या काही इच्छा असतील तर इच्छा देखील लवकर पूर्ण होत नाही. म्हणूनच या सर्व पितृ अमावस्येला काही उपाय करणे महत्त्वाचे ठरते आणि पितृदोष नष्ट झाला की तुमचे सर्व कामं मार्गी लागत असतात. हा उपाय संध्याकाळी कधी करायचा आहे
तर संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेला करायचं आहे, म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला, ज्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि या वेळेत सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते. त्यामुळे तुम्ही या काळामध्ये उपाय केल्यास त्याचे तुम्हाला 100% प्रभाव बघायला मिळतील. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. 5 ते 7 मध्ये केला तर उत्तमच ठरेल, परंतु ज्यांना कोणाला शक्य नाही त्यांनी रात्री 9:30 वाजेपर्यंत केला तरीही चालेल. तर तुम्हाला जे शक्य असेल ते करा. व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा, महादेवाचा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा किंवा शिवलीलामृताचे देखील पठण करू शकता. काहीही सेवा करा, परंतु मनोभावे करा. मनोभावे सेवा केल्यानेच तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होत असते. अन्यथा आपल्याला प्रत्येक कामामध्ये उशीर व्हायला सुरुवात होते, कोणतेही कामं मार्गी लागत नाही. कारण आपण सेवा तर करतो पण ती मनापासून करत नाहीत. कोणतेही उपाय करतो पण ते देखील मनापासून करत नाहीत. अगदी मनोभावे देवाला प्रार्थना करून पूर्णतः तुम्ही मनाने केल्यास तर मला त्याचे निश्चितच फळ प्राप्त होताना दिसेल. संध्याकाळी तुम्हाला उपाय करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला देवाजवळ दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे. मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा लावू शकता. कारण या सकारात्मक वातावरणामध्ये तुम्ही हा उपाय केलास तर तुम्हाला निश्चितच त्याचे फायदे बघायला मिळतात. एक मातीची पंती घ्या किंवा तुम्ही ज्यामध्ये कापूर जाळता असे कोणतेही भांडे घेऊ शकता. सर्वप्रथम तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो आवर्जून जाळा, कारण भीमसेनी कापूर हा पवित्र आणि शुद्ध असतो. जर तो नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर कापूर देखील वापरू शकता. मातीची पंती असेल तर ती घ्यावी. त्यामध्ये मूठभर तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदूळावर तुम्हाला कापूर ठेवायचा आहे. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो ठेवा, तो नसेल तर तुम्ही साधा कापूर ठेवू शकता. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अखंड फुलांच्या 5 लवंगा ठेवायच्या आहेत. 5 लवंगा ह्या कुठेही तुटलेल्या वगैरे नसाव्यात, त्याला फूल असतील अशा लवंगा तिथे ठेवायच्या आहेत. त्यानंतर 3 हिरवी वेलची घ्यायची आहेत. ती देखील कुठेही खराब झालेली असू नये. तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे व त्यानंतर हे भांडं किंवा ती डिश किंवा ती पंती तुम्ही घेतलेली असेल ती देवासमोर ठेवून तिथेच प्रज्वलित करायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे गाईचे तूप टाकायचे आहे. गाईचे तूप नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही जे शुद्ध तूप वापरता ते टाकले तरीही चालेल. कापुराचा व्यवस्थितपणे धूर झाल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्वत्र ठिकाणी फिरवायचा आहे. तुमच्या घरामध्ये सगळीकडे कापुराचा धूर झाला पाहिजे, त्याचा सुगंध तुमच्या घरामध्ये सर्वत्र ठिकाणी दरवळायला हवा. इथपर्यंत आपल्याला तो कापूर व्यवस्थितपणे जाळून घ्यायचा आहे व कापूर जाळून सर्व घरात धूर पसरवताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे. त्यानंतर हे भांडं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर न्यायचं आहे. तिथे थोडा वेळ ठेवायचं आहे आणि तिथे देखील हे जोपर्यंत धूर होत आहे, जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला सतत जप चालू ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात हे भांडे नेऊन ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कापूर संपूर्णपणे विझल्यानंतर त्याची जी काही राख थोडीफार शिल्लक राहिलेली असेल त्या राखेचा एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ती राख टाकायची आहे आणि हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर शिंपडायचे आहे. यामुळे सर्व नकारात्मकता, सर्व दोष नष्ट होतील. अशा प्रकारे साधा सोपा उपाय तुम्ही आवर्जून करा. होम हवन करणे शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही या प्रकारे कापुराचा हा उपाय करू शकता. 100% फलदायी उपाय आहे, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. कापुरामुळे तुमच्या घरामध्ये अत्यंत शुद्ध वातावरण होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. तुमच्या घरातील सर्व दोष नष्ट होतात आणि अर्थातच तुम्हाला ते जाणवेल की घरामध्ये सकारात्मकता जाणवायला सुरुवात होईल. त्याचबरोबर घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होऊ शकते. त्यानंतर अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे. देवासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचे आहे. तुमच्या देवघरातील दिवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला प्रज्वलित करणारच आहात, तर तुम्हाला आजच्या दिवशी अजून एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाखाली आज एक दिवा आवर्जून लावा. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतील. आज सर्व पितृ अमावस्या असल्यामुळे पितृदेवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील. कारण पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू, पितृदेवता हे देखील वास करत असतात आणि यामुळे तुम्ही असा दिवा लावल्याने तुम्हाला पितृदेवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील. त्यामुळे पितरांच्या आशीर्वादासाठी तुम्ही हा दिवा आवर्जून लावावा. तर तुम्हाला एक पंती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात टाकायची आहे व त्यामध्ये तुम्हाला तिळाचे किंवा मोहरीचे तेल टाकायचे आहे. जर दोन्ही तेल नसतील तर तुम्ही घरामध्ये जे तेल वापरता ते टाकावे. त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे, त्याला थोडेसे जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे.
आणि ओम पितृदेवताय नमः हा देखील जप करायचा आहे. आजच्या दिवशी आवर्जून हे उपाय करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.